ला एक संपन्न शेतकरी होता, पण बायको गायत्रीच्या आजारपणामुळे सगळी शेतं विकली होती. म्हणून त्याने आपल्या घराजवळ पराठ्याचं दुकान उघडलं होतं. लवकरच त्याने त्याचा व्यवहार आणि सुंदर पराठ्यांमुळे गावातली लोकांची मनं जिंकली होती. सुमित्रा आणि राजूच्या शाळेजवळ एक पिझ्झाचं दुकान सुरू झालं होतं, ज्याचा प्रचार पेपरात आणि रेडिओवर, जाहिरात, रिक्षांवर हँडबिलं, मोठी मोठी होर्डिंग्स लावून जोरदार केला गेला होता. भावा, आम्ही काल पिझ्झा खाल्ला. काय पिझ्झा होता! मी आणि माझ्या बाबांनी कार पार्क केल्यावर बऱ्याच तास वाट बघितल्यानंतर आम्हाला तो पिझ्झा मिळाला. अच्छा, इतका मस्त आहे का हा पिझ्झा? नाहीतर काय, तुम्हाला तर गाठ घुसून पण देणार नाहीत. का नाही जाऊ देणार? अगं, तुझ्या त्या बाबांचं रस्त्यावरचं दुकान थोडी ना आहे. ते कोणी पण उठून यायला. त्या दुकानात एक स्टेटस आहे. मोठी मोठी लोक आपल्या गाड्या लावून उभ्या करतात, तेव्हा कुठे त्यांना पिझ्झा खायला मिळतो, कळलं? रॉकीचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात. सुमित्राला पराठेवाल्याची केलेली थट्टा आवडत नाही. राजू जेव्हा घरी जात असतो तेव्हा पिझ्झाच्या दुकानात असलेली लोकांची गर्दी बघून तिथेच थांबतो. सुमित्रा त्याला कसं तरी समजावून घरी घेऊन येते. बाबा बाबा, आम्हाला पण पिझ्झा खायचा आहे. ठीक आहे बेटा, आपण आणूयात कधीतरी. आता गरम गरम आलूचे पराठे बनवले आहेत, ते खा. मला नाही खायचं, मला नाही खायचं, मला फक्त पिझ्झाच खायचा आहे. हे बघ राजू, पिझ्झा खूप महाग असतो. इतके पैसे आपल्याकडे नाहीत की तुला पिझ्झा घेऊ शकेन. पण प्रॉमिस करतो, एक दिवस तुला पिझ्झा नक्की खायला घालेन. नाही बाबा, मला तर उद्याच पिझ्झा हवा आहे. जर पिझ्झा नाही मिळाला तर मी काहीच खाणार नाही. राजू, हट्ट करू नकोस. बाबा सांगतायत ना, एक दिवस आपल्याला पिझ्झा खायला घेऊन जातील म्हणून. नाही ताई, मला तर उद्याच पिझ्झा खायचा आहे. रॉकी दादाने शाळेत सांगितलं की पिझ्झा किती छान असतो. अरे राजू, तो डॉक्टरांचा मुलगा आहे, त्याच्याकडे खूप पैसे आहेत. चल आता जेवून घे. पराठे खाऊन मुलं झोपी गेली. पण मोहनलालला काही केल्या झोप लागत नव्हती. तो आपल्या गरिबीला दोष देत होता की तो किती हतबल आहे की आपल्या मुलांच्या छोट्याशा खाण्याचा हट्ट सुद्धा पूर्ण करू शकत नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. विचार करत असताना त्याला झोप कधी लागली कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत गेली. आज सुद्धा सगळीकडे पिझ्झाची चर्चा होत होती. मित्रांनो, उद्या माझा वाढदिवस आहे. उद्या संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पिझ्झा पार्टी आहे. उद्या संडे आहे आणि शाळेला पण सुट्टी आहे. सगळ्यांनी चांगले चांगले कपडे घालून या. दादा, आम्ही पण येऊ ना? आम्हाला नाही बोललंस तू? नाही, तुम्ही तिथे नाही जाऊ शकत. तिथे फक्त मोठी मोठी लोकच येतात, स्टेटस वाली लोक येतात. तुम्ही फक्त पराठे खा. चल राजू, यांच्या पिझ्झापेक्षा जास्त सुंदर आणि चविष्ट आपले पराठे आहेत. अरे जा जा, गाडवाला काय माहिती गुळाची चव कशी असते. शाळेच्या बाहेर जे पिझ्झा पोस्टर लागलंय ना, तिथेच बघत राहा आणि पराठे खात जा. असं समजा की पिझ्झा खाल्लाय. रॉकी असं नाही बोलत. चल सुमित्रा, याला तर असंच बोलायची सवय आहे. राजूचा फोटो बघून पराठे खाण्याच्या गोष्टीवर सगळे हसू लागले. सुमित्रा आणि राजूला खूप वाईट वाटलं. दोघंही घरी आले. अरे राजू, असा तोंड पाडून का बसला आहेस? बाबा, त्याचं असं आहे की उद्या रॉकीचा वाढदिवस आहे आणि सगळ्यांना बोलवलंय, फक्त आम्हाला सोडून. कारण तिकडे ना मोठे मोठे लोक असतील. बस इतकीच गोष्ट आहे ना. उद्या मी तुमच्यासाठी मस्त आलूचा पराठा बनवेन आणि आपण सगळे पार्टी करूया. मला नाही खायचा पराठा, मला तर फक्त पिझ्झा खायचा आहे. मला पिझ्झा हवा आहे. बाळा, मी तुला बोललो होतो ना की आपल्याकडे आता तुमची फी भरायला सुद्धा पैसे नाहीयेत. पिझ्झा कुठून खायला घालू तुम्हाला? इतकं बोलून डोळ्यात अश्रू घेऊन मोहनलाल घराच्या बाहेर निघून गेला. राजू, तू असं बोलायला नको होतस. पिझ्झाचा हट्ट सोडून दे माझ्या भावा. जेव्हा पैसे असतील तेव्हा आपण नक्की जाऊ पिझ्झा खायला. आजपर्यंत आपल्याकडे कधी पैसे होते का? सगळे नवीन कपडे घालतात आणि आपण 2 वर्षांपासून तेच कपडे वापरत आहोत. आपण कधीच पिझ्झा नाही खाऊ शकणार का ताई? असं काही नाहीये माझ्या भावा. आपण पिझ्झा एक दिवस नक्की खाऊयात. त्या रात्री राजूने काहीही खाल्लं नाही. घरी कोणीच काही खाल्लं नाही. सकाळी मोहनलाल उठला आणि बाजारात निघून गेला. परत आल्यावर बघितलं तर राजू अजूनही झोपलेलाच होता. सुमित्राने सांगितल्यावर कळलं राजू अजून पण रागवलेला आहे. जेवलाही नाहीये. उठ बाळा, आज मी तुम्हा लोकांना पराठा पिझ्झा खायला घालतो. चला उठा. बाबा, मी सांगितलं ना, जोवर पिझ्झा मिळणार नाही मी काहीही खाणार नाही.
मोहनलाल पराठ्यावर चीज, फ्रुट्स आणि सॅलड टाकून पिझ्झा बनवतो. पण खूप समजवल्यावर सुद्धा राजू खात नाही. सुमित्रा पण राजूला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिलाही यश मिळत नाही. आज परत सगळे उपाशीच झोपून जातात. मध्यरात्री राजूला खूप भूक लागते. तो किचन मध्ये जाऊन ठेवलेला पराठा पिझ्झा खातो. त्याला खूप आवडतो. तो पराठा पिझ्झा संपवून टाकतो. मोहनलाल गुपचूप त्याला खाताना बघतो. सकाळी उठून मोहनलाल बाजारात जातो. तिथून आल्यावर तो सुमित्राला बोलवतो. सुमित्रा, अय सुमित्रा, हो बाबा, आले. हे घे पैसे आणि शाळेतून येताना पिझ्झा घेऊन ये. बाबा, पैसे कुठून आले? ते कुठून तरी आले आहेत. आणि हो, डब्यात पिझ्झा पराठा ठेवला आहे, खाऊन घे आठवणीने. सुमित्रा घरून शाळेसाठी निघत होती. बाबांची सायकल बाहेर नव्हती लावलेली. कळायला वेळ नाही लागला की बाबांनी सायकल विकून पैसे आणले होते. सुमित्रा आणि राजू शाळेत पोहोचले. शाळेत कालच्या रॉकीच्या पिझ्झा पार्टीचीच गोष्ट चालली होती. सगळ्यांच्या तोंडावर पिझ्झा पार्टीचीच चर्चा होती. लंच मध्ये सुमित्रा आणि राजू पराठा पिझ्झा खात होते, तर तिकडे रीता आली. अरे, तुम्ही दोघं ही कुठली डिश खातायत? हे आमच्या बाबांनी बनवलेलं आहे, पराठा पिझ्झा. हो, ही स्पेशल डिश बाबांनी बनवली आहे. हे घे, तू पण खा. खूप मस्त आहे. अरे वा, खूप मस्त पराठा पिझ्झा आहे. हा तर खूप चांगला पराठा पिझ्झा आहे. या बघा, या ना, पराठा पिझ्झा कालच्या पार्टी मधल्या पिझ्झा पेक्षा आणखीन मस्त आहे. सुमित्रा, प्लीज मला पण एक तुकडा दे ना. हा, हे घे रॉकी, तू पण खा. वा, खरंच हे किती टेस्टी आहे. पराठा पिझ्झा असं तर मी माझ्या आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. लवकरच पूर्ण गावात पराठा पिझ्झा बद्दल सगळ्यांना कळलं. सुमित्राने बाबांना पराठा पिझ्झा बनवायला सल्ला. आता त्यांच्या दुकानात गर्दी वाढू लागली होती. पिझ्झाच्या दुकानात आता ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. पिझ्झाचं दुकान बंद करण्याची वेळ आली होती. तेव्हा एक दिवस पिझ्झाच्या दुकानाचे मालक स्वतः मोहनलालकडे आला. मोहनलालजी, तुमच्या पराठा पिझ्झा बद्दल बरंच ऐकलं होतं. आज टेस्ट पण केलं. खरंच खूप मस्त आहे. तुमच्या हातांमध्ये खरोखरच जादू आहे. हो हो, धन्यवाद. आपण दोघांनी एकत्र काम करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या दुकानाचा वापर करून घ्या. मी फंडिंग आणि मार्केटिंग बघेन. जो काही प्रॉफिट होईल अर्ध अर्ध वाटून घेऊया. मोहनलालला हे प्रपोजल खूप आवडलं. दोघं मिळून एकत्र काम करायला लागले. पराठा पिझ्झाची टेस्ट आणि उत्तम मार्केटिंग यामुळे त्यांचं बऱ्याच शहरात दुकानं सुरू झाली. आता मोहनलालला सगळे मोहनलाल सेठ म्हणू लागले. ते शहरात मोठ्या बंगल्यात राहायला लागले. पुन्हा त्या माणसाच्या थाळीमध्ये दही आलं. मला परोठ्यांबरोबर लोणचं पाहिजे. नाहीये माझ्याकडे लोणचं. आणि पुन्हा त्या तिसऱ्या माणसाच्या थाळीमध्ये लोणचं आलं. सगळ्या लोकांचं डोकं चक्रावलं गेलं. हे सगळं काय होतंय? मी तर या लोकांना दही, लोणचं, भाजी नाही दिली. मग यांच्या प्लेटमध्ये या तिन्ही गोष्टी कशा काय आल्या? तेवढ्या तिथे तेच साधू आले ज्यांना गौरवनी धबधब्याच्या मागे जाऊन आझाद केलं होतं. अरे बाळा, जरा 2 पराठे दे ना. भाजी, लोणचं आणि दह्या बरोबर. एवढं बोलून साधू अदृश्य झाले. गौरवला समजलं हा सगळा चमत्कार त्या साधूमुळे झाला होता. गौरवच्या गाड्यावरती लोकांची गर्दी होऊ लागली. सगळेजण पराठे खाण्यासाठी तिथे तुटून पडले. ते पराठ्यासोबतच भाजी, दही, लोणचं किंवा जे त्यांना हवं ते तिथे त्यांच्या थाळीमध्ये येऊ लागलं होतं. गौरव इमानदारीने फक्त पराठ्याचे पैसे घेत होता. काही दिवसातच गौरव लखपती झाला. गौरवने सगळ्यांना खरं खरं सांगितलं की हा चमत्कार एका साधूमुळे होत आहे, ज्याला गौरवने धबधब्याच्या मागून मुक्त केलं होतं. ते साधू धबधब्याच्या जवळच बसून तपस्यामध्ये लीन झाले. गौरवच्या गाड्याजवळच दीपक नावाच्या एक माणसाने ठेला लावला होता. दीपक ही पराठे विकत होता. दीपकने विचार केला की त्यालाही गौरव सारखं वरदान प्राप्त झाला तर तोही लवकरच श्रीमंत होईल. दीपक गौरवच्या जवळ गेला आणि त्याने बोलता बोलता त्याला जागा विचारली जिथे धबधबा होता. दीपक बंदूक घेऊन त्या साधू जवळ पोहोचला. तू कोण आहेस आणि इथे का आलायस?
ए म्हाताऱ्या, माझं नाव दीपक आहे आणि गौरवच्या बाजूलाच मी माझी पण गाडी लावतो. अरे तू गौरवला वरदान देऊन खूप चुकीचं केलंयस. अरे तू चुकीचं बोलतोयस बाळा. गौरव खूपच मेहनती आणि कष्ट करणार आहे. त्याने माझ्याकडून काहीच वरदान मागितलं नाही. मीच त्याला स्वतःहून सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला होता. माझ्या समोर जास्त बडबड करू नको म्हाताऱ्या. गपचूप मला सुद्धा लखपती होण्याचा आशीर्वाद दे, नाहीतर याच बंदुकीने भेजा उडवून टाकेन. अशा प्रकारे अजिबात आशीर्वाद मिळत नसतो. असा तू ऐकणार नाहीस म्हाताऱ्या. दीपकने साधूचा गळा पकडला आणि त्याचा गळा दाबत तो बोलला, अरे लवकर आशीर्वाद दे, नाहीतर तुझा खेळ इथेच संपवून टाकेन. ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देतो. दीपकने परत येऊन खूप आनंदी होऊन त्याचा गाडा लावला. दीपकने जेव्हा ग्राहकांना प्लेटमध्ये पराठे दिले तर ते पराठे सापामध्ये बदलले गेले. जेवढे वेळेस दीपकने पराठा प्लेटमध्ये ठेवला, प्रत्येक वेळी तो पराठा सापामध्ये बदलायचा. लोकांनी दीपकचे पराठे खायचे सोडून दिले. आता सगळे ग्राहक गौरवच्या गाड्याकडे जाऊ लागले आणि गौरवने पाहिलं की ग्राहकांची संख्या खूप वाढली आहे आणि गौरवने 2 नोकर ठेवून एक रेस्टॉरंट ओपन केलं आणि अशा पद्धतीने त्याचे कष्ट आणि लगन ठेवून आनंदाने जीवन जगू लागला.